नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षक भरती, वनसेवक भरती 2024 तर ह्या भरतीचे ज्या निघण्याच्या हालचाली या ठिकाणी सुरू झाल्या आहे। तर वनरक्षक मध्ये जे 1600 जागा ह्या निघू शकते। त्याचबरोबर जे वनसेवकच्या 12,991 पदांसाठी शासनाने मंजुरी देण्यात या ठिकाणी आलेली आहे। तर वनसेवकचं जे पद आहे हे गड्ड संवर्गामध्ये ते 10वी पास साठी जे हे पद असणार आहे आणि जे वनरक्षकचं जे पद आहे तर हे 12वी पास साठी यासाठी शिक्षण असणार आहे आणि जास्त शिक्षण झालं असेल तर तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म भरता येते। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे। यावर या भरतीसाठी तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता आणि ही भरती निघण्याचे जे विद्यार्थी मित्रांनो हालचाली सुरू झाल्या आहे आणि तुम्ही आता 4-5 दिवसा अगोदर पाहिलं असेल की माहितीचा अधिकार एका व्यक्तीने त्या ठिकाणी पाठवला होता की किती जागा रिक्त आहेत त्यामध्ये। तर त्यांचं जे रिप्लाय त्या ठिकाणी आला होता की 1358 जागा ज्या आहे या ठिकाणी वनवृत्ता वाईज ज्या जागा रिक्त सध्याच्या कंडिशनला। त्याचबरोबर वनसेवकचे सुद्धा 12,991 पदांसाठी जे शासन निर्णय आलेला आहे यात आणि त्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 12,991 पदे जे हे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ठीक आहे, तर या भरतीमध्ये अटी आणि शर्ती काय, वनरक्षक वनसेवक मध्ये काय काय शैक्षणिक पात्रता आहे ते तुम्हाला सांगणार आहे। आणि मेन म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे यावर एक व्हिडिओ बनवा। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन तुम्हाला याबद्दलच सांगणार आहे वनरक्षक आणि वनसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे 2025 मध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा, वनरक्षक आणि वनसेवकच्या ज्या ह्या टोटल जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 14,500 प्लस जागांसाठी ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। तर वनसेवकचं जे पद आहे हे गड्ड संवर्गामध्ये येते आणि महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकता। तर वनसेवक पदामध्ये काही अटी आणि शर्ती आहेत तर ते मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो। तर पहा, यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे आणि यामध्ये आणखीन जे सदर पद हे ड मधील राहील, गड्ड मध्ये राहील व त्याची 7व्या वेतन आयोगाची वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 पर्यंत राहणार आहे आणि सदर पदाचे पदनाम हे वनसेवक राहणार आहे। आणि यामध्ये आणखीन एक अट ठेवण्यात आली आहे की सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल। तसेच उमेदवाराची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी। कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त शिक्षण घेतले नसल्याबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे। कमाल मर्यादा 12वी पास न ठेवल्यास उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही। तर ह्या काही यामध्ये अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहे। जे मुलं 10वी आणि 12वी पास आहेत तेच मुलं जे आहे वनसेवक मध्ये जे फॉर्म भरू शकणार आहे, लक्षात ठेवा। आणि तुमचं जर वनसेवक मध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला वनसेवक मध्ये कोणतं काम करावं लागणार आहे, त्याला तुम्ही वनसेवक मध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल 10वी आणि 12वी पास असेल तुमची तर भरता तुम्हाला येणार आहे फॉर्म। ठीक आहे, तर वनसेवक मध्ये तुम्हाला कोणकोणतं काम करावं लागणार आहे तर पहा, प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्यक म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्रात गस्त करून वनाचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वन गुन्हा नोंदवणीसाठी सहाय्य करणे, तपासात सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्राच्या सीमांची देखभाल करणे, वनवण्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनाचे कामे, JMC VEDC इत्यादी संदर्भात कामे, कार्य आयोजनाच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यांचे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोहयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे। याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नमूद दिलेल्या कामे करणे। तर हे तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागणार आहे वनसेवक मध्ये। ठीक आहे, तर हे जे चांगली तुमच्यासाठी संधी जी आहे चालून आलेली आहे वनसेवकच्या जवळपास 12,991 पद जे आहे विद्यार्थी मित्रांनो निघणार आहे हे भरते। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचा एक प्रश्न आहे की यामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे। तर पास ही भरती सरळ सेवेने घेतली जाणार आहे, तर नक्कीच यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर असणार आहे। आणि यामध्ये पेपर जरी असला तर यामध्ये जे सिलेबस जो असणार आहे तर यामध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारले जाणार आहे, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे सुद्धा विचारले जाऊ शकते, त्याचबरोबर मराठी व्याकरण सुद्धा विचारलं जाऊ शकते, इंग्रजी ग्रामर किंवा गणित ह्या दोनपैकी एक विषय या ठिकाणी असू शकते असा आपला या ठिकाणी एक वैयक्तिक अंदाज आहे। तर जो वनरक्षकचा जो सिलेबस आहे तर तुम्ही तोच सिलेबस अजून ज्या विद्यार्थी मित्रांनो आतापासून अभ्यास करा। ठीक आहे, कारण की तोच सिलेबस यामध्ये सुद्धा असणार आहे, लक्षात ठेवा। आणि वनरक्षक म्हणजे वन विभागामध्ये जर आपण पाहिलं तर अशी कोणतीच भरती नाही की त्यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे। ठीक आहे, तर यामध्ये सुद्धा सांगता येत नाही
लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे, तर आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागून जा. तर आता बऱ्याच विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे. तर मी तुम्हाला आता सांगून देतो, वनरक्षक आणि वनसेवकची जी भरती आहे हे तुम्हाला जानेवारीच्या एक तर एंडिंगला पाहायला भेटणार आहे किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्हाला वनरक्षक वनसेवकची भरती पाहायला भेटणार आहे. तर आपापल्या तयारीमध्ये तुम्ही लागून जा, ठीक आहे. आणि वनरक्षक वनसेवकच्या सुद्धा जागा या ठिकाणी रिक्त, आणि या अगोदर सुद्धा जे विद्यार्थी मित्रांनो वन वृत्तानुसार जे जागा रिक्त मी तुम्हाला या अगोदर दाखवल्या होत्या, ठीक आहे. तर तुम्ही आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, जेणेकरून आतापासून जर चांगली तयारी केली, चांगला अभ्यास केला तर तुमची तयारी होणार आहे आणि तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे, ठीक आहे. आणि वनरक्षकमध्ये जर पाहिलं आपण काय काय अटी आणि शर्ती आहे. वनरक्षक पदामध्ये जे शिक्षण 12वी पास लागते, 12वी म्हणजे ग्रॅज्युएशन असलं आपलं तरी फॉर्म भरता येते. महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात. आणि वनरक्षकाच काय की 12वीमध्ये सायन्स असलं तरी भरता येते, कॉमर्स असेल तर त्याही मुलांना भरता येते. पण विषय राहिला आर्टवाल्या मुलांचं कसं काय आहे. जर तुमचं आर्ट असेल 12वीमध्ये तर तुम्हाला फॉर्म भरता येते, पण त्यामध्ये काही अट आहे. तुमचा 12वी आर्ट असेल तर तुम्हाला 12वीमध्ये एक तर अर्थशास्त्र विषय असला तर फॉर्म भरता येते, अर्थशास्त्र विषय नसेल तर भूगोल विषय असेल तुम्हाला तर तुम्हाला वनरक्षकमध्ये फॉर्म भरता येते. तर ह्या दोन विषयापैकी भूगोल किंवा अर्थशास्त्र या दोनपैकी एक विषय असेल तर तुम्हाला वनरक्षकमध्ये फॉर्म भरता येते, अन्यथा भरता येत नाही. हे यामध्ये एक अट आहे, ठीक आहे. आर्ट असेल तर भूगोल आणि आपलं या ठिकाणी अर्थशास्त्र हे विषय असले पाहिजे, दोनपैकी एक जरी असला तरी भरता येते, ठीक आहे. दोनपैकी दोन्ही असले तरी भरता येते. तर हे अट आहे यामध्ये. आणि हे झालं. आता यामध्ये वयोमर्यादा जे वनरक्षकमध्ये 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा, SC/ST ला 5 वर्ष सूट असते, OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट असते. आणि फीचा जर विचार केला, खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असते, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी असते वनरक्षकमध्ये. आणि सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं आपण वनरक्षक भरतीमध्ये, सर्वात अगोदर तुमची लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल, ठीक आहे. मला मी एकच या ठिकाणी सांगणार आहे, पेपरापेक्षा जास्त तुम्ही वनरक्षकची जे पण मुले तयारी करत असेल पेपरावर तर फोकस कराच करा, पण पेपरापेक्षा जास्त तुम्ही फोकस जे आहे रनिंगवर करा. ज्या मुलांचं रनिंग आउट ऑफ असते तेच मुलं जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन घेऊन जाते. कारण की कसं आहे, वनरक्षकचा पेपर तरी पासिंग खूप कमी आहे, पास कुणी पण होते त्यामध्ये, पण पेपर ग्राउंड जे हे भल्याचा ग्राउंड त्या ठिकाणी निघत नाही. कारण की एवढं टफ ग्राउंड आहे वनरक्षकमध्ये. 5 किलोमीटर रनिंग हे डायरेक्ट 17 मिनिटाच्या अंदर आले तेव्हा 80 मार्क भेटते. 1 मिनिट जर जास्त झाला 10 मार्क डायरेक्ट मायनस होते. तर ज्या मुलांचा पेपर 120 पैकी 110 100 असा प्रकारे असते तर त्यांचं ग्राउंड जे 10 मार्काचं सुद्धा ग्राउंड त्या ठिकाणी येण्याची शक्यता नसते. लक्षात ठेवा, 10-20 मार्क सुद्धा त्यांना भल्या मुश्किलनं त्या ठिकाणी भेटू शकतं, अशी जे कंडिशन वनरक्षकमध्ये. तर ज्यांना सुद्धा वनरक्षकमध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर ग्राउंड टॉप या ठिकाणी ठेवा. त्याची सिलेक्शन प्रोसेस आहे वनरक्षक भरतीमध्ये. तर यामध्ये पहा, सर्वात अगोदर पेपर असते, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. पहा, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, त्याचबरोबर इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न. 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. एका प्रश्नाला 2 गुण असते. 120 मार्काचा पेपर असते. 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते. निगेटिव्ह मार्किंग नसते. गणिताचे एकही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जात नाही, ठीक आहे. आणि यामध्ये जे पासिंग आहे, तुम्ही कोणत्या कॅटेगरी असो, पुरुष उमेदवार, महिला उमेदवार, SC ST OBC EWS NTVG ओपन SBC SABC कोणत्या कॅटेगरीचे असेल, 60 पैकी तुमचे जर 27 प्रश्न बरोबर आले तर तुम्ही पेपर पास असता, तुम्हाला ग्राउंडसाठी बोलावले जाते, ठीक आहे. एवढी पासिंग खूप कमी आहे यामध्ये. तर हे वनरक्षकची जी भरती हे TCS कंपनी घेत असते. आणि पेपर झाल्यानंतर यामध्ये ग्राउंड असते. आणि पुरुष उमेदवारांसाठी जे उंची लागते तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी 163 सेंटीमीटर उंची आहे आणि महिला उमेदवारांसाठी 150 सेंटीमीटर उंची लागते. छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. महिला ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांसाठी 152.5 सेंटीमीटर उंची लागते. ST कॅटेगरीचे पुरुष उमेदवार असेल तर 152.5 सेंटीमीटर उंची लागते. महिला उमेदवार ST कॅटेगरीचे असेल 145 सेंटीमीटर उंची लागते. छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर एवढी यामध्ये उंची लागते. आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे. तुम्ही जर 17 मिनिटाच्या अंदर आले तर 80 गुण भेटते. महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे. 12 मिनिटाच्या अंदर आले तर तुम्हाला या ठिकाणी 80 गुण भेटते. तर एवढे हे आहे. तर तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी चार्ट बघू शकता पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवारांचं ग्राउंड. तर पहा, लवकरच जे हे भरती तुम्हाला पाहायला भेटणार. आपल्या YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला जे आहे वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल देत राहणार. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.